ओके, कंटिन्यू विथ द फिजिक्स बेटा. फिजिक्समध्ये आपला ऑप्टिकल फायबरचा कन्सेप्ट चालू होता. ऑप्टिकल फायबर मधला आता महत्वाच्या पुढे काही डेफिनेशन्स आहेत बेटा. पहिली डेफिनेशन आहे न्यूमेरिकल अपर्चर. न्यूमेरिकल अपर्चर म्हणजे काय असतो? इट इज द साइन अँगल ऑफ एक्सेप्टन्स अँगल किंवा साइन ऑफ एक्सेप्टन्स अँगल. साइन ऑफ एक्सेप्टन्स अँगल इज नोन एज व्हॉट? न्यूमेरिकल अपर्चर. साइन ऑफ एक्सेप्टन्स अँगल इज नोन एज व्हॉट? न्यूमेरिकल अपर्चर. मग एक्सेप्टन्स अँगल काय असतो? पहिले आपण हा बघून कन्सेप्ट, मग एक्सेप्टन्स अँगल पुढे लगेच बघायचा आहे. साइन ऑफ एक्सेप्टन्स अँगल इज नोन एज व्हॉट? न्यूमेरिकल अपर्चर. मग न्यूमेरिकल अपर्चर इज साइन ऑफ एक्सेप्टन्स. थीटा आहे म्हणजे एक्सेप्टन्स अँगल आहे बेटा. थीटा म्हणजे एक्सेप्टन्स आहे. ए म्हणजे एक्सेप्टन्स आहे, थीटा म्हणजे अँगल आहे. ए म्हणजे एक्सेप्टन्स आहे, थीटा म्हणजे काय बेटा? अँगल आहे, म्हणजे एक्सेप्टन्स अँगल. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, अंडर रूट ऑफ म्यू कोर मायनस म्यू क्लॅड, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर मायनस रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅड. ठीक आहे. पुढचं सेकंड डेफिनेशन महत्वाची आहे बेटा, एक्सेप्टन्स अँगल. पुढची महत्वाची डेफिनेशन आहे एक्सेप्टन्स अँगल. एक्सेप्टन्स अँगल काय असतो? हा असा अँगल आहे जो की लाईट रे बनवतो फायबर एक्सिस सोबत. हा एक असा अँगल आहे जो की लाईट रे बनवतो कोणासोबत बेटा? फायबर एक्सिस मधून. ज्याच्यामुळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. सोपे कन्सेप्ट आहे बेटा. एक्सेप्टन्स अँगल, साइन ऑफ न्यूमेरिकल अपर्चर, साइन ऑफ एक्सेप्टन्स अँगल इज नोन एज व्हॉट? न्यूमेरिकल अपर्चर. त्याच्यानंतर एक्सेप्टन्स अँगल हा एक असा अँगल आहे जो की लाईट रे बनवतो कोणासोबत बेटा? फायबर एक्सिस सोबत. हा की असा अँगल आहे जो की लाईट रे बनवतो फायबर एक्सिस सोबत. पुन्हा त्याचा पण फॉर्म्युला तोच आहे. मग एक्सेप्टन्स अँगलचा एन ए इज इक्वल टू साइन ऑफ थीटा ए विच इज इक्वल टू म्यू कोर मायनस म्यू क्लॅड. वरतीच होतं. याच्यातून मला थीटा ए ची किंमत काढायची. मग हा साइन इकडे आला होती साइन इनवर्स, साइन इकडे गेला होती साइन इनवर्स ऑफ म्यू कोर मायनस म्यू क्लॅड. म्यू म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर मायनस रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ क्लॅड. पुढचा आहे एक्सेप्टन्स कोन. एक्सेप्टन्स कोन एक हा असा कोन आहे जेव्हा लाईट प्रोपोगेट होतो ॲट अन अँगल ऑफ एक्सेप्टन्स अँगल और लेस दॅन एक्सेप्टन्स अँगल. जेव्हा लाईट तुमचा प्रोपोगेट होतो ॲट अन अँगल ऑफ एक्सेप्टन्स अँगल और लेस दॅन एक्सेप्टन्स अँगल, जो कुठलाही कोन भेटतो, असा कोन, आता तुम्हाला माहिती आहे लाईट सपोज इथून प्रोपोगेट झाला तर तो इकडे गेला, त्याच्यानंतर इकडे पण जाईल, तसा इकडे पण जाईल, तसा पुढे पण चालला जाईल बेटा. ठीक आहे. मग प्रत्येक ठिकाणी तो काय बनवत जाईल? असा कोन शेप बनवत जाईल. मग असा कोन जेव्हा 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 लाईट प्रोपोगेट होतो थीटा एच्या अँगलनी किंवा थीटा ए पेक्षा कमीच्या अँगलनी, थीटा ए अँगलनी किंवा थीटा ए पेक्षा कमीपेक्षा अँगलनी ड्युरिंग द ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन ॲट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पुन्हा तिथे महत्वाचं काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालंच पाहिजे. दोघी केसेसमध्ये कंडिशन्स आहेत, पण त्या कंडिशन्स कधी होतात बेटा? जेव्हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडत असेल. जसं की याच्यामध्ये कंडिशन काय की बाबा हा एक अँगल आहे जो की बनवलाय लाईट रेनी फायबर एक्सिस सोबत, जेव्हा की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडत आहे. पुन्हा हा एक कोन आहे, एक्सेप्टन्स कोन म्हणजे काय? तो काय कोन आहे जेव्हा थीटा ए, जेव्हा एक्सेप्टन्स अँगल माझा थीटा ए असेल किंवा एक्सेप्टन्स अँगल थीटा ए पेक्षा कमी असेल. ठीक आहे, फाईन. पण त्या दोघी केसेसमध्ये एक महत्वाची कंडिशन, दोघांमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन फॉलो झालंच पाहिजे. दोघी केसेसमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन फॉलो झालंच पाहिजे. पुढचा एक खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे बेटा. ठीक आहे. आता तुम्हाला आठवतोय सपोज हा एक मीडिया आहे, हा ग्लास एअर आहे. ग्लासच्या ऐवजी आता ऑप्टिकल फायबर चालू आहे. खालच्या साईडला कोर येतो, वरच्या साईडला क्लॅड येतो. तुम्हाला आठवत असेल मी इथे खालच्या साईडला म्यू1 नाव दिलं होतं, इथे म्यू2 नाव दिलं होतं. आठवतंय? इथून कुठून कुठं झालं बेटा? म्यू1 टू म्यू2. म्हणून मग साइन ऑफ क्रिटिकल अँगल इज इक्वल टू म्यू2 अपॉन म्यू1 असतो. साइन ऑफ क्रिटिकल अँगल इज इक्वल टू म्यू2 अपॉन म्यू1 असतो. म्हणजेच याला मला इथं लिहिता येईल म्यू2 म्हणजेच कुठला आहे माझा? म्यू क्लॅड आहे. म्यू क्लॅड अपॉन खाली किती बेटा? म्यू कोर. हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायला भेटतो. हा कन्सेप्ट मागचा आहे, त्याच्यावरनं हा नवीन कन्सेप्ट काढला. हा कन्सेप्ट मागचा आहे, त्याच्यावरनं हा नवीन कन्सेप्ट काढला. ठीक आहे. म्हणजे अजून एक फॉर्म्युला झाला साइन ऑफ आय सी इज इक्वल टू म्यू क्लॅड अपॉन म्यू कोर. साइन ऑफ आय सी इज इक्वल टू म्यू क्लॅड अपॉन म्यू कोर. साइन ऑफ आय सी इज इक्वल टू म्यू क्लॅड अपॉन म्यू कोर. लक्षात ठेवा, साइन ऑफ आय सी इज इक्वल टू म्यू क्लॅड अपॉन म्यू कोर. ओके. आता जस्ट आपण न्यूमेरिकल अपर्चरचा फॉर्म्युला बघितला बेटा. तो फॉर्म्युला माझ्याकडनं थोडासा चुकीचा लिहिला गेलाय. ठीक आहे. ते फॉर्म्युलामध्ये चेंजेस काय करायचे? न्यूमेरिकल अपर्चर इज इक्वल टू साइन ऑफ थीटा ए असतंच. ठीक आहे. विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू कोर त्याचा स्क्वेअर आहे मायनस म्यू क्लॅड त्याचा पण स्क्वेअर आहे बेटा. माझ्याकडे दोघीकडे स्क्वेअर लिहायचं राहून गेलंय. दोघीकडे माझा स्क्वेअर लिहायचं राहून गेलाय. जस्ट आता शिकवलं तर प्लीज हे दोघी फॉर्म्युलांमध्ये ऍड करा. आपण न्यूमेरिकल अपर्चरच्या कन्सेप्टमध्ये पण फॉर्म्युला लिहिलेला आहे
आणि एक्सेप्टन्स अँगलच्या कन्सेप्टमध्ये पण तो फॉर्म्युला बघितला बेटा. तर प्लीज इथे म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर ऍड करा. म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर फॉर्म्युलामध्ये ऍड करा. ठीक आहे, लिखापडी लिहिली असेल तुम्ही तर प्लीज हे फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस करा. ठीक आहे, ओके. आता नाही का बेटा, आपण जो जस्ट आता कन्सेप्ट बघितला तो म्हणजे साइन ऑफ आयसी. साइन ऑफ आयसी इज इक्वल टू किती असतो बेटा, म्यू क्लॅड अपॉन म्यू कोल. म्यू क्लॅड अपॉन म्यू कोल. आता मी काय बघतोय बेटा, फॉर्म्युले बघतोय जे की मला समसाठी महत्वाचे राहतील. आता मी फॉर्म्युले बघतोय जे की मला समसाठी अतिशय महत्वाचे राहतील. ओके, त्याच्यानंतर न्यूमरिकल अपर्चर. न्यूमरिकल अपर्चर इज इक्वल टू साइन ऑफ थिटा ए असतो. ठीक आहे, विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय लिहिते, म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर. म्यू कोलचा स्क्वेअर मायनस किती आलं बेटा, म्यू क्लॅडचा स्क्वेअर. म्हणजेच मी इथे दोन फॉर्म्युले असे लिहू शकतो, एन इज इक्वल टू साइन ऑफ थिटा ए असं पण लिहिता येईल. ठीक आहे, हे इज इक्वल टू हे आलं आणि हे इज इक्वल टू हे पण लिहिता येईल. न्यूमरिकल अपर्चर इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ काय बेटा, म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर. म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर असा आपण फॉर्म्युला मला लिहिता येईल. काय लिहिता आलं बेटा, सपोज याला मी ए मानलं, याला मी बी मानलं, ठीक आहे, पुढच्याला सी मानलं. मग ए इज इक्वल टू काय लिहिलं बी आणि ए इज इक्वल टू काय लिहिलं सी. तसंच मी बी इज इक्वल टू पण सी लिहू शकतो. म्हणजेच साइन ऑफ थिटा ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय लिहिता येईल बेटा, म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर. म्यू कोलचा स्क्वेअर मायनस किती आलं बेटा, म्यू क्लॅडचा स्क्वेअर. ओके, आता मी सम्स चालू करतोय बेटा. आता मी सम्स चालू करतोय. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला पहिलं सम दिसेल. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला पहिलं सम दिसेल. काय म्हणतंय बेटा, फर्स्ट सम ते बघा. अपेक्षा तो क्वेश्चन लिहून झाला असेल. द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ कोल. ते कोल नाहीये, कोल आहे बेटा, लक्षात ठेवा. कोलचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स 1.60 दिलेला आहे आणि 1.49 आणि क्लॅडचा किती बेटा, 1.49. रिस्पेक्टिव्हली शब्द, रिस्पेक्टिव्हली म्हणजे पहिल्याच आहे, पहिल्याला आहे, दुसऱ्याला आहे. कॅल्क्युलेट द क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगलची किंमत विचारतोय. ठीक आहे, ऍट द कोल क्लॅड इंटरफेस. आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे साइन ऑफ आयसी, आत्ताच बघितला, विच इज इक्वल टू किती असतो, म्यू क्लॅड अपॉन म्यू कोल. विच इज इक्वल टू म्यू क्लॅडची किंमत 1.49 त्याला डिवायडेड बाय 1.60. डिवाइड करा, 1.49 त्याला डिवायडेड बाय 1.60. 1.49 त्याला डिवायडेड 1.60 किती आलं, 0.93 ओके, ही कोणाची किंमत आली, साइन ऑफ आयसी ची. मग आयसी क्रिटिकल अँगल इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 0.9315. चलो कॅल्क्युलेशन करा. आयसी ची किंमत भेटेल साइन इनवर्स कसं टाकतात माहिती बेटा, शिफ्ट दाबून साइन दाबायचं. शिफ्ट दाबून साइन दाबलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.93125 ब्रॅकेट कम्प्लीट 68.63. ठीक आहे, ही कशी झाली बेटा, क्रिटिकल अँगलची किंमत. ही कशाची आली तुमची, क्रिटिकल अँगलची किंमत. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सेकंड सम घेतोय बेटा, जे की पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, जे की पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय, कॅल्क्युलेट द न्यूमरिकल अपर्चरची किंमत सांग आणि पुढे ऑफ द कोल अँड एक्सेप्टन्स अँगल पण सांगायचं आहे. अजून एक काय सांगायचं आहे, एक्सेप्टन्स अँगल पण सांगायचं आहे. इफ द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ द कोलचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स तुला मी देऊन देतोय, किती 1.5 आहे. ठीक आहे, आणि क्लॅडचा पण रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स तुला मी देतोय. क्लॅडचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.46. ओके, मग न्यूमरिकल अपर्चर आत्ताच फॉर्म्युला बघितला, विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती असतो, म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ.
म्यू कोलचा स्क्वेअर म्हणजेच 1.5चा स्क्वेअर मायनस 1.46चा स्क्वेअर. ओके, आता याला काढताना कसं टाकायचं कॅल्सीमध्ये ते नीट बघा. याला टाकताना कॅल्सीमध्ये कसं टाकायचं नीट बघा. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर अंडररूट टाका. अंडररूट टाकल्याच्या नंतर मुलं जे विसरतात ते ब्रॅकेट उघडणं. ब्रॅकेट उघडा, पहिलं काम. अंडररूट टाका, ब्रॅकेट उघडा. अंडररूट टाका, ब्रॅकेट उघडा. अंडररूट टाका, ब्रॅकेट उघडा. दिसतंय? अंडररूट टाकलं, ब्रॅकेट उघडली. अंडररूट टाकलं, ब्रॅकेट उघडली. ब्रॅकेट उघडल्याच्या नंतर किती 1.5चा स्क्वेअर मायनस 1.46चा स्क्वेअर. पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट करा. 1.5चा स्क्वेअर मायनस 1.46चा स्क्वेअर. पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट आणि मग इज इक्वल टू दाबा. तुम्हाला न्यूमरिकल अपर्चरची किंमत भेटेल. किती आली? 0.3440. ठीक आहे, ही कुठली किंमत झाली बेटा? न्यूमरिकल अपर्चरची. ही कुठली किंमत झाली? न्यूमरिकल अपर्चर. आता मला एक्सेप्टन्स अँगल पण काढायचा आहे. मग आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. न्यूमरिकल अपर्चर इज इक्वल टू साइन ऑफ थिटा ए असतो. येस, पहिलाच फॉर्म्युला पहा इथे. न्यूमरिकल अपर्चर इज इक्वल टू साइन ऑफ थिटा आहे. म्हणजेच साइन ऑफ थिटा ए इज इक्वल टू न्यूमरिकल अपर्चर असं लिहिता येतं. ठीक आहे, मग थिटा ए इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा? साइन इनवर्स ऑफ न्यूमरिकल अपर्चर. चालेल बेटा? साइन इनवर्स ऑफ कोणाचा? न्यूमरिकल अपर्चर. विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ न्यूमरिकल अपर्चर 0.3440. थिटा ए ची किंमत. कॅल्क्युलेशन्स करा, कॅल्क्युलेशन्स करा. साइन इनवर्स ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.3440 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? 20.12. 20.12 डिग्रीमध्ये. हा कुठला अँगल झाला बेटा? एक्सेप्टन्स अँगल. हा कुठला अँगल झाला? एक्सेप्टन्स अँगल. हा कुठला अँगल झाला बच्चो? एक्सेप्टन्स अँगल. चलो, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा, अशा स्टाईल मधलं पुढचं गणित काय म्हणतोय काय नाही ते बघू. ठीक आहे, अशा स्टाईल मधलं आहे, काहीच फरक नाहीये. चलो, काय म्हणतोय बेटा? कॅल्क्युलेट द न्यूमरिकल अपर्चर. न्यूमरिकल अपर्चरची किंमत सांग. पुढे हेन्स द एक्सेप्टन्स अँगल. एक्सेप्टन्स अँगलची पण किंमत सांग. कधी? ऑफ एन ऑप्टिकल फायबर हुज कोर अँड क्लॅड हॅज अन रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सेस. कोलचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. कोलचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.59 आहे. आणि क्लॅडचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आहे बेटा? 1.40 आहे. 1.40 आहे रिस्पेक्टिव्हली. पुन्हा मग न्यूमरिकल अपर्चर. न्यूमरिकल अपर्चरचा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ किती येतो? म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर. म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू कोल. पुन्हा इथे 1.59 त्याचा स्क्वेअर मायनस 1.40 त्याचा स्क्वेअर. पुन्हा चलो, न्यूमरिकल अपर्चरची किंमत. अंडर रूट टाका पहिले. अंडर रूट टाका. अंडर रूट टाकलं, ब्रॅकेट उघडा. 1.59 त्याचा स्क्वेअर मायनस 1.40 त्याचा स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 0.7537. ही कोणाची किंमत झाली? न्यूमरिकल अपर्चरची. ही कोणाची किंमत झाली? न्यूमरिकल अपर्चर. मला आता थिटा ए पण काढायचा आहे. मग ॲज एन ए इज इक्वल टू किती असतो? साइन ऑफ थिटा ए असतो. म्हणजेच साइन ऑफ थिटा ए इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा? न्यूमरिकल अपर्चर. म्हणजेच थिटा ए इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ न्यूमरिकल अपर्चर विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कशाची बेटा किंमत? 0.7537. चलो, थिटा ए ची किंमत. कॅल्क्युलेशन्स करा. साइन इनवर्स, शिफ्ट दाबून साइन दाबलं म्हणजे साइन इनवर्स आलं. ब्रॅकेटच्या आतनं 0.7537 ब्रॅकेट कम्प्लीट. 48.19 48.91 सॉरी 48.91 काय आलं बेटा? डिग्रीमध्ये. 48.91 डिग्रीमध्ये. चलो, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, अशा स्टाईलचे मॅक्सिमम सम्स आहेत. आता एक अजून थोडंसं वेगळ्या स्टाईलचं गणित बघू. थोडंसं आपण वेगळ्या स्टाईलचं अजून एक गणित बघू. ठीक आहे, चलो, काय म्हणतोय बेटा?
काय म्हणतंय ते बघा. आता द न्यूमेरिकल अपर्चर ऑफ अन ऑप्टिकल फायबर. न्यूमेरिकल अपर्चर मीच दिले तुला. आता न्यूमेरिकल अपर्चर किती म्हणतोय बेटा 26. न्यूमेरिकल अपर्चर 0.26 आहे, माय मिस्टेक. 0.26 न्यूमेरिकल अपर्चर 0.26 अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. किती आहे 1.5. ठीक आहे. कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांग. ठीक आहे. आणि अजून एक ऑल्सो कॅल्क्युलेट द एक्सेप्टन्स अँगल पण सांग. ठीक आहे. ओके. आधी याच्याबद्दल बघू. न्यूमेरिकल अपर्चरचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ किती असतो म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर आता इथे मला म्यू क्लॅडची किंमत काढायची, राईट. आधी हा स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट काढण्यासाठी मी काय करतो, दोघी साईडला स्क्वेअर घेतो. मग याला स्क्वेअर केलं तर हा याच्या अंडर रूट मध्ये म्यू कोल त्याचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅड त्याचा स्क्वेअर आणि पुन्हा त्याच्या ब्रॅकेटचा काय होऊन जाईल बेटा स्क्वेअर. दोघी साईडला स्क्वेअर घेतलं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स लिहून घेतो इथे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स दोघी साइड्सला काय घेऊन घेतलं बेटा स्क्वेअर घेतलं. मग इथे NA चा स्क्वेअर इज इक्वल टू किती लिहिते फक्त आता म्यू कोलचा स्क्वेअर मायनस म्यू क्लॅडचा स्क्वेअर. अंडर रूट आणि स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल. हा अंडर रूट आणि हा स्क्वेअर एकमेकांना काय झाला कॅन्सल झाला. मला किंमत काढायची म्यू क्लॅडची, त्याला निगेटिव्ह असून चालत नाही. हा मायनस इकडे आला होती प्लस, म्हणजेच NA चा स्क्वेअर प्लस म्यू क्लॅडचा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू कोलचा स्क्वेअर. आता मला म्यू क्लॅडची किंमत काढायची, हा प्लस आहे तिकडे गेला होती मायनस. मग म्यू क्लॅडचा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू कोलचा स्क्वेअर मायनस NA चा स्क्वेअर. मायनस काय बेटा NA चा स्क्वेअर. आधी आपण याची किंमत काढू. म्यू कोलचा स्क्वेअर 1.5 त्याचा स्क्वेअर मायनस NA चा स्क्वेअर 0.26 त्याचा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स 1.5 त्याचा स्क्वेअर मायनस 0.26 त्याचा स्क्वेअर 2.1824. कुणाची किंमत आली म्यू क्लॅड त्याचा स्क्वेअर. कोणाची किंमत आली म्यू क्लॅड त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर तिकडे गेला होती स्क्वेअर रूट, म्हणजेच म्यू क्लॅड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2.1824. ठीक आहे. अंडर रूट टाका. अंडर रूट ऑफ 2.1824 किती आली 1.477. म्यू क्लॅडची किंमत 1.477. म्यू क्लॅडची किंमत किती आली बेटा 1.477. म्यू कोलची किंमत किती आहे 1.5. आता ना बेटा एक गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची इच्छा आहे, जे की आपण प्रत्येक सम मध्ये ऑब्झर्व झालेलं असेल. नीट ऑब्झर्व केलं तर काय सांगायचं आहे, जेवढे गणित घेतले बेटा प्रत्येक सम मध्ये म्यू कोलची किंमत ही जास्तच असेल, म्यू क्लॅडची किंमत ही कमीच असेल. म्यू कोलची किंमत ही जास्तच असेल, म्यू क्लॅडची किंमत ही कमीच असेल. म्यू कोलची किंमत जास्तच असेल, म्यू क्लॅडची किंमत ही कमीच असेल. आता मला माहिती आहे NA इज इक्वल टू साइन ऑफ थिटा ए असतो. ठीक आहे. म्हणजेच साइन ऑफ थिटा ए इज इक्वल टू किती आलं बेटा NA. मग थिटा ए इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ काय बेटा NA. साइन इनवर्स ऑफ NA विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ NA. NA ऑलरेडी दिलेला आहे 0.26. चलो थिटा ए लगेच भेटेल. साइन इनवर्स ऑफ 0.26. साइन इनवर्स ऑफ 0.26 किती आलं बेटा 15.07. 15.07 डिग्री. 15.07 डिग्री ही कुठली किंमत झाली बेटा थिटा ए ची किंमत झाली. ही कुठली किंमत झाली तुमची थिटा ए ची किंमत झाली बेटा. कळालंय. ओके. इथे तुमचं टोटली सम संपलेत बेटा ऑप्टिकल फायबरचे. इथे माझे सम संपलेले आहेत कोणाचे बेटा ऑप्टिकल फायबरचे. आता ॲप्लिकेशन्स मी मगच सांगितलं, व्हिडिओ ट्रान्समिशन, ऑडिओ ट्रान्समिशन, टेलिकम्युनिकेशन, त्याच्यानंतर अजून बरेचसे ॲप्लिकेशन्स आहे. इंटरनेट डेटा, नेटवर्किंग, स्पेस ॲप्लिकेशन, कम्युनिकेशन, सेन्सर्स, सर्जरी, एंडोस्कोपी एक्सेट्रा. खूप ॲप्लिकेशन्स आहेत बेटा. हा एक शेवटचा कन्सेप्ट आहे छोटासा ॲप्लिकेशन्स ऑफ कोणाचे बेटा ऑप्टिकल फायबर. कोणाचे ॲप्लिकेशन्स बेटा ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबरचे. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये आहे ते बघून घ्या. ऑप्टिकल फायबर जिथे इथं तुमचं लाईटशी निगडीत आलं, लाईटच्या फॉर्ममध्ये सिग्नल ट्रान्समिट झाला, तिथं ऑप्टिकल फायबर यूज झालेलं लक्षात ठेवायचं.
लाईटच्या फॉर्ममध्ये सिग्नल ट्रान्समिट झाला तिथे समजायचं ऑप्टिकल फायबर यूज झालेला आहे असं लक्षात घ्यायचं. ओके बेटा, इथे तुमचा टोटली ऑप्टिक्स नावाचा चॅप्टर पण संपला. ऑप्टिक्स नावाचा पण चॅप्टर पण इथे संपलेला. इथे तुमचा फिजिक्सचा सगळा सिलेबस संपून गेला. फिजिक्सचा सगळा सिलेबस इथे संपलाय बेटा. ओके बचालो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट डेला. थँक्यू.